भाऊ बेंचवर बसा. अरे आरामात भाऊ आरामात. बैठो बैठो. इकडे बसून घ्या ना मॅडम. खडू आहे का त्याच्यावर? ठीक आहे. खडू आहे का बघ. व्हिडिओ घ्यायचा. व्हिडिओ घेते ना. तारीख किती आहे? 4 मे. खरं सांगू का? पूर्ण केली हो तुम्ही एवढे वर्ष शिकवलं पण कधी एक फोटो पण नाहीये माझा. मला खूप खूप त्यासाठी मी कृतज्ञ आहे. हा एकच शब्द मला खूप छान वाटतो त्यासाठी बोलताना. मला माहित होतं की शिकवायचं आहे पण मी शिकवणार. ऋणानुबंध कविता जी मी 6वीला शिकले, शिक्षकांना शिकवली आणि विद्यार्थ्यांनाही शिकवली. ऋण नावाची कविता श्री दि. इनामदार. फार वेळ मी नाही घेणार आहे तुमचा, पण मी थोडं शिकवणार. तुम्हाला आयुष्याचे धडे शिकवायचे आम्हाला आता. हो नाही बस थोडक्यातच सांगेल. वेळ आपल्याला भाऊ थांबतायत 2 मिनिटं. भाऊ 42 वर्षानंतर वर्गात आले. हो ही पण मोठी बातमी आहे. हो एक कवी आज आपल्यामध्ये नाही आहेत. श्री देवी इनामदार. त्यांची अतिशय सुंदर अशी ऋण नावाची कविता आहे. मुख्य म्हणजे मला सांगायला आनंद होतो की ग्रामीण भागामध्ये मी शिकवलं. ग्रामीण विद्यार्थी मला मिळाले. गुलाबराव त्यात नंबर 1. बंडखोर विद्यार्थी पुढे खूप छान होतात, खूप चांगले होतात. घरात सुद्धा बंड मुलं जी असतात ना पुढे फार छान होतात, आणखी चांगले होतात आणि ती काम करू शकतात. आज बंडखोरपणे ते बोलू शकतात म्हणून तर ते टिकून आहेत सगळीकडे आणि आपल्यासारख्यांनाही ते टिकवत आहेत. बरोबर ना? कारण त्यांनाही शिक्षकांनी कधीतरी टिकवलेलं आणि हे टिकवणं, अशा टिकवण्याच्या सोबत आयुष्यभरचं टिकवणं दिलेलं आहे शिक्षकांनी सगळ्यांनी. बरोबर की नाही? आज मी माझे सगळे विद्यार्थी पाहते, अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थिनी पाहते, अनेक क्षेत्रांमध्ये पाय खंबीरपणे रोवून उभे आहेत आणि उंच आकाशात गगनझेप पण घेत आहेत. अरे हे कुठं पाहायला मिळणार? बरं झालं मला जळगावला नोकरी नाही मिळाली, बरं झालं मी इथे आले. काळजीचे, एकलग्नचे, दोनगावचे सगळे विद्यार्थी मला तुमच्यासारखे मिळाले आणि याच्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. आता आज आपण ऋण ही कविता पाहणार आहोत. श्री दि. इनामदार यांची. हे कवी आपल्यात आज नाही आहेत, परंतु सामाजिक स्थितीचं वर्णन करणारी ही कविता आहे आणि सामाजिकतेचं वर्णन कवी करतच असतो. कारण समाज कसा आहे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. समाजातच पावलं टाकायची आहे, समाजातच चालायचं आहे. म्हणून ते सगळं समजण्यासाठी आणि मानवी भावभावनांची गुंफण कवितेमध्ये असते. ते अतिशय महत्वाचं. अहो बाकी तर सगळं मिळेल पण भावना, संवेदनशीलता जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, घरातून मिळतं, साहित्यातून मिळतं, ते या कवितेतून तुम्हाला मिळणार आहे. तोच त्याचा उद्देश आहे. ऋण नावाची कविता 2-3 कडवे फक्त सांगणार आहे. एका बैलाचं मनोगत आहे, म्हाताऱ्या बैलाचं मनोगत आहे. जो त्याचा आता काही काम नाहीये शेतात, मग तो त्या मालकाप्रती त्याची सगळी कृतज्ञता आणि आनंद कसा व्यक्त करतो आहे. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हे टाळणी आता उतार वयात, आता उतार वयात. 6वीला मी पुण्याला कविता शिकले. जळगावला येऊन मी शिकवली शिक्षकांना कविता. सासूबाईंना ऐकवली, माझ्या मिस्टरांना ऐकवली. प्रत्येक जण त्यावेळेस
रडत होतो. अहो, या कुटुंब संस्थेची हेटाळणी म्हणजे वृद्धाश्रम, जे आपल्या समाजामध्ये सगळं सुरू झालेलं आहे. देवा तुझा पुंडलिक गेला परदेशामध्ये आणि माता पित्यांची व्यवस्था केली वृद्धाश्रमात. आणि मग मी सुद्धा एक चारोळी लिहिली की अशी वीट पुन्हा या जगी मिळणार नाही, या धाकाने विठ्ठल ती वीट सोडत नाही. असा पुंडलिक परत मिळणार आहे. हे ऋण आहेत, सामाजिक ऋण आहेत, कौटुंबिक ऋण आहेत, आई वडिलांचे ऋण आहेत. तो बैल सांगतो आहे माझी हेटाळणी तू करू नको. माझी गाईली सवी आता नको फटकारुशी, आता फटकारुशी. मग माझ्या गळ्यात माळा घातल्या, झूल घातली, सगळं माझं तू केलंस. आता माझी काय इच्छा आहे ते सांगून मी थांबेल. आता माझी काय इच्छा आहे, माझ्या आठवणींचं मी रवंथ करत असतो. तू ज्या मला गोड आठवणी दिल्या आहेत त्याचं सगळं मी रवंथ करत असतो आणि त्याची जाणीव तुलाही असू दे. माझी मात्र एक इच्छा आहे की माझ्या पावलांचे, माझ्या कातड्यांचे जोडे, बैल म्हणतो आहे, माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात वाजू दे, तुझ्या पायात वाजू दे. आता उतार वयात नको करू हे टाळणी, असं बैल सांगतो आहे. पण त्या बैलाची इच्छा काय, मालकांप्रती किती एकनिष्ठा असावी हो. फार पूर्वी पाहिली ही निष्ठा चालली गेली, आता कोणत्या कोणत्या वाटांनी निष्ठा पळून जात आहेत. ते आपल्याला परत आणायच्या, शिक्षकांच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परत आणायचं. त्याची एक निष्ठा आहे, एकनिष्ठा आहे तो त्याच्या मालकाशी. माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. अहो, ही पसायदानी वृत्ती आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं काय की जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, पण हे वांछील तो ते लाहो वाच. सांगताना अगोदरचा जो वॉश आहे तो चांगला पाहिजे. समाजाचा जो वॉश आहे, आपण नाही का चित्र काढतो तेव्हा पिवळा वॉश द्यायचो फिक्का आणि मग चित्र काढायचो की चित्र छान दिसावं. मग समाजाचा वॉश म्हणजे कोणता वॉश, तर समाज सगळ्या रीतीने चांगला पाहिजे, निरागस मन पाहिजे मुलांसारखी. तेव्हा मग जो जे वांछील तो ते लावो, नाहीतर राक्षसी काम आहे साक्षर झालो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.